नमस्कार मित्रांनो, आज आहे संकष्टी आणि संकष्टीच्या निमित्ताने काहीतरी गोड बनवण्याचा विषय होता. मग विचार केला मस्तपैकी शिरा बनवूया, काजू बदाम मनुका टाकून. तर चला मित्रांनो, तुमच्यासाठी आज स्पेशल शिरा घेऊन आलेलो आहे. सर्वात पहिला आपण इकडे तुपाचा वापर करतो आहे, साजूक तूप. आणि मस्तपैकी असं तूप घेतल्यानंतर चांगलं आपल्याला तूप एकदम भाजून घ्यायचं आहे, चांगलं छान त्याला पूर्ण मेल्ट करून घ्या. तूप छान असं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊया आणि रव्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, रवा लाल कलर येईपर्यंत चांगलं आपल्याला रव्याला भाजत राहायचं आहे. रवा आपल्याला छान असा परतत राहायचा आहे. जर आपण रवा असा परतत नाही राहिले तर रवा खालती कढईला पूर्ण लागून जाईल आणि काळा पडेल. म्हणून असं छानपैकी परतत राहा. रव्याला कलर येईपर्यंत असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. कमीत कमी 2 ते 2.5 मिनटं चांगलं परतून घेतल्यानंतर याला छान लाल कलर येतो. कलर आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काजू बदाम जे आपण मिक्सरला असे ग्राइंड करून घेणार आहेत बारीक बारीक, ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण दूध घालणार आहोत. तर आपण चांगलं आता परतून घेऊया पहिला कलर येईपर्यंत. रवा छान भाजून झालेला आहे, चांगला कलरसुद्धा आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये काजू आणि बदाम टाकून घेऊया. मी असे बारीक मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यात, ते आपण टाकून घेऊया याच्यात. तुम्ही हाताने सुद्धा बारीक बारीक तोडून सुद्धा टाकू शकतात. छान परतून घ्या, त्याला सुद्धा छान असं भाजून घ्या थोडा वेळ. आता तुम्हाला शिरा किती गोड बनवायचा आहे त्यानुसार तुम्हाला साखर टाकायची आहे. मी इकडे पूर्ण वाटीभर साखर घेतो आहे. जर तुम्हाला जास्त अजून गोड हवा असेल, जास्त स्वीट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकतात. पण मी इकडे 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता साखरसुद्धा आपण छान अशी भाजून घेऊया. साखर भाजताना याच्यामधला साखरेचा जो म्हणजे कलर मेल्ट होईल, साखर अशी थोडी चॉकलेटी टाईप होत जाते, तो पूर्ण रव्याला असा कलर येत जाईल. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे. थोडा वेळ गरम होऊ द्या. तुम्ही बघू शकता साखर जशी जशी वितळत जाईल तशी तशी त्याचा कलर सोडत जाईल. आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊया. दूधसुद्धा मी इकडे छान मलाईवालं ओरिजिनल दूध घेतलेलं आहे. म्हणजे आपण पॅकेटमधलं दूध नाही वापरलेलं आहे, जे दूध आपल्याला सुट्टं भेटते. आता आपल्याला हे चांगलं परतत राहायचं आहे. असं याच्यामध्ये मिक्स करत राहा, नाहीतर रवा आहे ना तो खालती कढईला लागत राहील. आपल्याला असं चांगलं असं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत पूर्ण रवा चांगला फुगत नाही, जाड होत नाही तोपर्यंत. आणि 2 ते 3 मिनटानंतर आहे ना चांगला रवा आहे बघा. आता हळूहळू रवा असा जाड होत चाललेला आहे. आपल्याला असं त्याला परतत राहायचं आहे, कारण तुम्ही जर परतायचं सोडलं तर खालती रवा पूर्ण कढईला लागून जाईल. आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि 2 ते 3 मिनिटासाठी गॅस स्लो करून त्याला चांगलं वाफेवर ठेवून देऊया.
आणि मग आपला शिरा चांगला रेडी होईल. तर मी याच्यावर एक ताट ठेवून देतो. आता आपण याचं झाकण ठेवून थोड्या वेळाला असंच, आणि आपण 2 मिनिटांनंतर आता झाकण काढून बघतोय. तुम्ही बघू शकतात शिरा एकदम छानपैकी असा जाड झालेला आहे. अजून जाड होईल. अजून आपण याला कमीत कमी 3 ते 4 मिनटं आपल्याला अजून असंच झाकण ठेवून परत वाफेवर ठेवायचं आहे. पण मी एकदा कसं आहे ना परतून घेतो, कारण तो खालती लागायला नको म्हणून. आणि हे बघा तुम्हाला मी दाखवतो हा कसा जाड होत चालला आहे. हा बघा शिरा एकदम छान जाड होत चाललेला आहे. पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि 2 मिनिटांनंतर खोलून बघूया. आपला शिरा पूर्ण रेडी झालेला असेल. फायनली इकडे आपला शिरा रेडी झालेला आहे मित्रांनो. आणि मला शिरा आहे ना असा एकदम मलाई टाईपच खायला आवडतो, जास्त जाड नाही. हा जाड होईल थोड्या वेळाने, जसा असा थंड होत जाईल ना तसा तसा तो जाड होत जाईल. पण मला असा शिरा खायला खूप आवडतो, जो एकदम असा मलाई टाईप वाटला पाहिजे. तर आता आपण गॅस घालवलेला आहे आणि 2 मिनिटासाठी आपण याच्यावर परत एकदा झाकण ठेवूया आणि फक्त 2 मिनिटांनंतर याला खोलून बघूया. 2 मिनिटं झालेली आहेत आणि शिरा प्रॉपर त्याच्या आकारामध्ये आलेला आहे. आणि जो मंदिरात आपल्याला शिरा खायला आवडतो ना, सेम तेवढाच एकदम स्वीट शिरा झालेला आहे. मी तुम्हाला दाखवतो एक बाईट खाऊन. तर आपण आता साईडला काढूया याला. तर मित्रांनो, हा आहे आपला आजचा शिरा. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण थोडासा शिरा खाऊन बघूया.